मला इथे एक प्रश्न आहे. भारतामध्येही एक गोष्ट झाली. तुम्ही युरोपमध्ये जिथे विश्लेषण आणि तर्कबुद्धीला खूप महत्व आहे तिथेही जाऊन झेंडा रोवलेला आहे. बरोबर. जर्मनीचे अगोदरचे आत्ता चॅन्सलर होते शॉयडर, ते होतील चॅन्सलर असं तुम्ही अगोदर भाकीत केलं होतं. बरोबर. आणि अँजेला मर्केल ज्या आत्ता चॅन्सलर झाल्या त्या पहिल्या महिला चॅन्सलर होतील असं तुम्ही सांगितलं होतं. बरोबर. मला नीट स्मरतं की मी स्वतःच लिहिलं होतं, तुम्ही असं सांगितलं. ते लिहिताना मलाही खात्री नव्हती की अॅनालिटिकली आणि पॉलिटिकल अनालिसिस करून एक इतक्या काही जवळपर्यंत येऊ शकतो, पण हा माणूस होईल असं सांगणं धोक्याचं असतं. तर मला सांगा, जेव्हा परदेशामध्ये विशेष करून युरोपमध्ये ज्याला एका तर्कबुद्धीची हे आहे म्हणजे परंपरा आहे, तर तिथे जाऊन जेव्हा तुम्ही भविष्यवाणी करायला सुरुवात केली तर तिथे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला? लॉजिकली विचार करणारे आणि जगातले जे सायंटिफिक थॉटचे जनक आहेत ते भेटले की नाही? त्या प्रश्नाच्या उत्तराला नाही. एक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तर तिथे तुम्हाला कसा अनुभव आला युरोपमध्ये? तिथे राजूजी एक गोष्टी सांगते मी की जर्मनी एक असा देश आहे जिथे संस्कृत आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा आणि भारतीय सभ्यताचा भरपूर सन्मान केलेले जातात. आणि तिथे एक आपली त्यांची स्वतःची एस्ट्रॉलॉजिकल रिडिंग्ज आहे. आणि ते रिडिंग्ज भारतीय एस्ट्रॉलॉजी मूल आहे त्याच्या. नंतर लोक डेफिनेटली युरोपमध्ये बाकी फ्रान्स असू द्या, डेन्मार्क असू द्या, ऑस्ट्रिया असू द्या की लंडन असू द्या, ते लोक विचारतात की असा कसा होणार. आम्ही सांगतात की तुम्हाला आज मुलगा आहे ते पुढची मुलगी होणार. ते म्हणतात कसा होणार? तर आपण XXYY क्रोमोझोमचं काय होणार? ते कसं होणार? डेफिनेटली ते एक्सरसाइज करून आम्ही त्यांना सांगतो. कुठे काय असतात की वर्कशॉपमध्ये नाही तर आम्ही जे कॉन्फरन्स करतात त्याच्यामधले काय माणसं उठून काय बोलतात की हाऊ कॅन यू से दिस? सो देन वी हॅव टू प्रूव्ह दॅम. आम्ही सांगतात ते ना की हे कुंडलीमध्ये हे ग्रह इथे बसलेले आहे, ह्याचा प्रभाव तुमचे परिवार ग्रहावर होतात आणि ह्याचा प्रभाव जो आहे ते तुमचे कॅरियर हाऊसवर असतात. तर त्यामुळे हे होणार. अँजेला मर्केलची गोष्ट अशी आहे की 2002 मध्ये इलेक्शन झाले होते. चान्सलर शॉयडरची भविष्यवाणी मी फ्रँकफर्ट फॉर आणि तिकडचे फार मोठे चॅनल तिथे केले होते की 3-3.5 वर्ष चान्सलर श्रॉयडर राज करेल आणि नंतर ते पॉलिटिकल मिस्टेक करेल आणि इलेक्शनची घोषणा करेल. इलेक्शनची घोषणा केल्यानंतर काहीतरी असा घटना घटेल की कोणतरी लेडी पुढे येईल आणि नेक टू नेक म्हणजे घोड्या 1% ती जिंकणार. एक नेक टू नेक नी जिंकणार आहे. आपण ते लेख लिहिला तर तेव्हा पण मी सांगितलं होता की नेक टू नेक मध्ये अँजेला मर्केल विल विन. अँड 3 राऊंड झाल्यानंतर ते डिक्लेअर झाले की आजपासून अँजेला मर्केल फर्स्ट चान्सलर जर्मनीचे होते.